शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास। राज्यातील शालेय शिक्षणामध्ये प्रचंड गुणवत्ता आहे, त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊन चांगले परिवर्तन घडू शकतं। या बळावर महाराष्ट्र शालेय शिक्षणामध्ये पुन्हा एकदा आघाडीवर येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्ये शिकवण्यावर भर द्यावा असे निर्देश त्यांनी दिले। येत्या 100 दिवसात करावयाची कामे आणि उपाययोजना याबाबतच्या आराखड्यावर मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली। शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, पणन मंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मेघना बोर्डीकर साकोरे, मुख्य सचिव सुजाता सैनिक, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांच्यासह विविध विभागाचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव आदी यावेळी उपस्थित होते। प्रधान सचिव श्री देओल यांनी सादरीकरणाद्वारे विभागाच्या आराखड्याची माहिती दिली। मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, शासनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे, त्यांना घडवणारे उत्कृष्ट शिक्षक ही मोठी संपत्ती आहे, त्यांचा इतरांसाठी आदर्श म्हणून उपयोग करा। वेळोवेळी उपयुक्त ठरणाऱ्या शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या माहितीकरिता शाळा आणि शिक्षकांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी ही माहिती डिजिटल स्वरूपात एकत्र करा। पूर्ण प्राथमिक शिक्षणाची नोंदणी करून त्यांना कमीत कमी कोणत्या बाबी आवश्यक असाव्यात हे सांगून त्यांना प्रमाणपत्र द्या। पालकांचा विश्वास राहावा यासाठी हे प्रमाणपत्र त्यांनी दर्शनी भागात लावण्याची अट करावी, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। विद्यार्थिनींना सायकल वाटप केल्यामुळे त्यांचे शाळेत येण्याचे प्रमाण वाढल्याचं सिद्ध झालं आहे, ही योजना सुरू राहावी असं सांगून मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की विद्यार्थ्यांच्या शाळेतील पहिल्या दिवसाचे स्वागत करा, यासाठी सर्व मंत्री, सचिव यांच्यासह मान्यवरांना पहिल्या दिवशी शाळेत जाण्यासाठी सूचित करा। समूह शाळा ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आवश्यक बाब आहे, तथापि कमी संख्या असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना समूह शाळांमुळे होणारे लाभ योग्य प्रकारे समजावून सांगा, असे निर्देश त्यांनी विभागाला दिले। शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी बोलताना येत्या 100 दिवसात करावयाच्या उपाययोजनांचा आराखडा सादर केला। प्रत्येक बाबतीत सकारात्मक विचार घेऊन पुढे जाणार असल्याचे ते म्हणाले। शाळा परिसर आणि विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता, नीटनेटकेपणा, CBSE पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करणं, शाळांना गुणवत्तेनुसार रँकिंग देणे, एका केंद्रात किमान एका शाळेमध्ये 10वी पर्यंत शिक्षण व्यवस्था निर्माण करून त्या शाळा आदर्श तर त्यातील एक वर्ग स्मार्ट वर्ग करणार असल्याचे त्यांनी सांगितलं। विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देण्यावर भर देणार असल्याचे ते म्हणाले। मंत्री श्री भुसे म्हणाले की उच्च शिक्षणामध्ये मराठी शाळेतील विद्यार्थी उत्कृष्ट कामगिरी करत असल्याचं दिसून येत आहे। त्यांना शालेय जीवनात शाळांमध्ये उत्कृष्ट भौतिक सुविधा मिळाव्यात, यासाठी कोणकोणत्या विभागामार्फत निधी उपलब्ध होईल, त्याचबरोबर सामाजिक उत्तरदायित्व निधीचा योग्य वापर करता येईल, त्याचे नियोजन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांना आदर्श बनवून त्यांच्या प्रावीण्याला प्रोत्साहन दिलं जाणार असल्याचे ते म्हणाले। सर्व मान्यवरांनी आपल्या भागातील एक शाळा दत्तक घेऊन त्या शाळेच्या उन्नतीसाठी नियमित भेट द्यावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। तर दीर्घकालीन उपाययोजनांबाबत बोलताना वीटभट्ट्यांवर जाणारे ऊसतोड कामगार तसेच शेती काम करणाऱ्यांच्या शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नियोजन करणार असल्याचंही मंत्री श्री भुसे यांनी यावेळी सांगितलं। संस्था चालक आणि शिक्षक यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली असून त्यातून निघालेले सकारात्मक निष्कर्ष स्वीकारून काम करणार असल्याचे ते म्हणाले। नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।